हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण सर्क्युलेशन अँड रेस्पिरेशन हा टॉपिक सुरू केला होता. ओके, तर आता आपल्याला त्याच चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट म्हणजे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम बघायचं आहे. ओके, तर रेस्पिरेशन म्हणजे काय? तर रेस्पिरेशन मीन्स एक्सचेंज ऑफ गॅसेस एक्सचेंज करणं म्हणजे रेस्पिरेशन. म्हणजेच काय, आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, त्यालाच आपण रेस्पिरेशन हे शॉर्ट मध्ये असं म्हणू शकतो आपण त्याला. ओके, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ रेस्पिरेशन? काय गरज आहे किंवा रेस्पिरेशन इम्पॉर्टन्स काय आहे? तर पहा, ज्या वेळेस आपण ऑक्सिजन घेतो, हा ऑक्सिजन घेतल्यानंतर हा ऑक्सिजन लंग्स मध्ये जातो. लंग्स मध्ये गेल्यानंतर तिथं ब्लड व्हेसल मार्फत हा ऑक्सिजन ब्लड व्हेसल मध्ये एंट्री करतो आणि ब्लडच्या माध्यमातून हा ऑक्सिजन will reach up to each and every cell or tissue or organ in our body. आपल्या शरीरामध्ये जे काही सेल्स, टिश्यू किंवा ऑर्गन्स असतील तिथपर्यंत हा ऑक्सिजन पोहोचवला जातो. ओके, दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ ब्रीदिंग. ओके, अशा पद्धतीनं हा ऑक्सिजन आपल्याला प्रत्येक सेल पर्यंत पोहोचतो. आणि आपण लास्ट लेक्चर बघितले की हा ऑक्सिजन सेलमध्ये पोहोचल्यानंतर तो ग्लुकोज बरोबर ऑक्सिडेशन करून एटीपी मॉलिक्युल्स तयार करायला मदत होते, ज्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. ओके, देन नेक्स्ट, तर आता आपण रेस्पिरेटरी सिस्टीम ही आपण सुरुवातीपासून बघणार आहोत. स्टार्टिंग कुठून होते? तर स्टार्टिंग ही नोज पासून होते. ओके, बघा, नाकावाटे आपण ऑक्सिजन घेतो. ओके, त्यानंतर तो रेस्पिरेटरी सिस्टीम पर्यंत म्हणजे लंग्स पर्यंत पोहोचणार आहे. हे आपल्याला पाथवे पूर्णपणे बघायचं आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सुरुवातीला दोन टाईप पडतात. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम, अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम अँड लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. ठीक आहे, आता अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे गळ्यापासून वरती, नेक पासून वरती, मानेपासून वरती. म्हणजेच बघा आता कोणते आहे, तर एक्सटर्नल नॉस्ट्रिल म्हणजे नाकपुड्या, नॉस्ट्रिल किंवा एक्सटर्नल नेअर्स किंवा नॉस्ट्रिल म्हणजे नाकपुड्या, जिथून आपण ऑक्सिजन घेणार आहोत. त्यानंतर नॅझल कॅव्हिटी. ओके, नॅझल कॅव्हिटी नंतर फॅरिंग्स नंतर थ्रोट. इथपर्यंत हा अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. बघा आता कोणते कोणते पार्ट आहेत. एक्सटर्नल नेअर, नेक्स्ट नॅझल कॅव्हिटी, नेक्स्ट त्यानंतर इंटरनल नेअर, नेक्स्ट pharynx, next throat. These are the parts of upper respiratory system. मग लोअर रेस्पिरेटरी सिस्टीमचे पार्ट कोणते? तर लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रोंकाय and bronchiole and alveoli. These are the
these are the parts of lower respiratory system. ओके, सगळ्यांच्या लक्षात येते हे अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीमचे पार्ट आहेत आणि हे लोअर रेस्पिरेटरी सिस्टीमचे पार्ट आहेत. ओके, ठीक आहे. तर आपण आता ऍक्च्युअल रेस्पिरेटरी सिस्टीमला सुरुवात करूया, म्हणजे नोज पासून. ओके, बघा आता आपण एक ह्युमन स्ट्रक्चर काढलेलं आहे रेस्पिरेटरी सिस्टीम समजण्यासाठी. ठीक आहे. ओके, बघा आपण हवा आतमध्ये घेतोय. हवा आतमध्ये घेण्यासाठी 2 ओपनिंग्स आहेत इथं. ओके, 2 ओपनिंग्स आहेत, त्याला आपण म्हणतो नॉस्ट्रिल किंवा एक्सटर्नल नेअर. एक्सटर्नल नेअरच्या आतमध्ये गेल्यानंतर इथे 3 पार्ट बघायला मिळतात आपल्याला. ओके, आपण एक स्ट्रक्चर काढून टाकायचं अशा पद्धतीनं. समजा एक नाक आहे, जमले असं नाही पण एक नाक आहे, हे नोज आहे, त्याच्यामध्ये 2 ओपनिंग्स आहेत. ओके, हे 2 ओपनिंग एका सिंगल थीन टिश्यूने सेपरेट झालेले आहेत, ज्याला आपण म्हणतो मेसेथमॉइड. ह्या मेसेथमॉइड लेअर मुळे हे 2 ओपनिंग सेपरेट झालेले आहेत, म्हणजे राईट नॉस्ट्रिल अँड लेफ्ट नॉस्ट्रिल. ठीक आहे. ह्या नोजचे आपण 3 पार्ट मध्ये विभाजन करू शकतो, डिव्हिजन करू शकतो. द फर्स्ट वन इज वेस्टिब्यूल, सेकंड वन इज रेस्पिरेटरी पार्ट, and the third one is smell part. ओके, बघा आता वेस्टिब्यूल रिजन मध्ये हेअर्स असतात. देर आर स्मॉल हेअर्स or the hairy structure present inside the nostril. Why? To capture the external particles, dust or any other material which is getting entry inside the nose. जे हवेमार्फत काही धुळीचे कण किंवा बाकीचे घटक श्वासामार्फत लंग्स मध्ये जाणार आहेत, असे काही घटक लार्ज मॉलिक्युल्स हे ह्या वेस्टिब्युलच्या रिजन मध्ये हेअर मार्फत ट्रॅप केले जातात. ओके, ठीक आहे. सेकंड पार्ट रेस्पिरेटरी पार्ट. रेस्पिरेटरी पार्ट मध्ये इथला जो हा रिजन आहे हा थीन व्हॅस्क्युलर रिजन असतो. ओके, थीन व्हॅस्क्युलर रिजन असतो. याच्यामुळे इथं व्हॅस्क्युलर रिजन असल्यामुळं हीट तयार केली जाते. थोडा गरम भाग आहे हा, त्याच्यामुळं तुम्ही जर चेक केलं तर हवा ही थोडी हॉट असते. आपण जस्ट हवा सोडतो अशा वेळेस ही हीट आपल्याला जाणवते, म्हणजे येणारी हवा जी बाहेर आहे त्याच्यामध्ये थोडी हीट असतात, गरम होते. असं कशासाठी? कारण ज्या वेळेस आपण काही हवा आतमध्ये घेत असतो अशा वेळेस काही मायक्रोब बॅक्टेरिया एंट्री करू नयेत आणि तिथे हीटमुळे डायरेक्टली किल केले जावेत. ओके, अशा पद्धतीनं हा रिजन थोडा हॉट केलेला असतो, हीट दिलेली असते. कारण व्हॅस्क्युलर रिजन आहे, त्यामुळे वेसल्स असतात तिथं, त्यामुळे तो हॉट होतो. त्यानंतर थर्ड रिजन जो अप्पर मोस्ट आहे, हा लोअर रिजन, मिडल रिजन आणि अप्पर रिजन. हा जो अप्पर मोस्ट रिजन आहे त्याला स्मेल पार्ट म्हणतो आपण. स्मेल पार्ट म्हणजे की जो काही तुम्ही श्वास घेता त्यावेळेस तुम्हाला श्वास किंवा चांगली स्मेल येते, मग तो स्मेल पार्ट आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या डिओ मारला असेल, स्प्रे मारला असेल, तुम्ही परफ्यूम मारून बाहेर पडता घरातून, त्यावेळेस दुसऱ्यांना त्या परफ्यूमचा स्मेल येतो, स्वतःला सुद्धा त्या परफ्यूमचा स्मेल येतो. तो कशामुळे येतो? तर हा स्मेल पार्टमुळे येतो. ओके, हे 3 रिजन आपण बघितले जे इथपर्यंत होते. ओके, लोअर मोस्ट, मिडल आणि अप्पर. त्यानंतर ही नॅझल कॅव्हिटी चालू होते. नॅझल कॅव्हिटी, जो काही आपण ऑक्सिजन घेणार आहोत तो हा ऑक्सिजन पहिल्यांदा नॅझल कॅव्हिटी मध्ये
येतो. आणि नॅझल कॅव्हिटी मध्ये जर बघितलं तर इथं हे ओपनिंग एकच असतं. म्हणजे काय, तर आपण नाकावाटे ऑक्सिजन घेतला किंवा तोंडावाटे घेतला तर याच्या दोन्हीचे ओपनिंग हे एका ठिकाणी असतात. ठीक आहे, दोन्हीचे ओपनिंग एका ठिकाणी असतात. त्यामुळे आपण तोंडावाटे जरी श्वास घेतला तरीही ऑक्सिजन आपल्याला मिळू शकतो आणि नाकावाटे जरी घेतला तरीही मिळतो. फक्त तोंडावाटे घेण्यामध्ये जो तोटा आहे तो काय, की इथं कोणत्याही प्रकारचे हेअर्स नाही आहेत, कोणत्याही प्रकारचे हीट नाहीये किंवा बॅरियर्स नाहीयेत, ज्याच्यामुळे डायरेक्टली काही एक्सटर्नल पार्टिकल्स, डस्ट पार्टिकल हे डायरेक्टली तुमच्या तोंडावाटे जाऊ शकतात. त्यामुळं नाकाने श्वास घेणं हे चांगलं आहे, अतिउत्तम. ओके, ठीक आहे. मग आता इथेपर्यंत आपण आलेलो आहोत नेझल कॅव्हिटी पर्यंत. ठीक आहे, मग आता नेझल कॅव्हिटीच्या आणि ओरल, ओरल म्हणजे तोंडाची पोकळी, ही नेझल नाकाची पोकळी आतमध्ये आहे ती. मग ही नेझल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटीच्या पाठीमागे एक ट्यूब जाते ज्याला आपण म्हणतो फॅरिंग्स. ओके, काय म्हणणार आहोत आपण, फॅरिंग्स. मग नेझल म्हणजे नाक, नेझल नाकाच्या पाठीमागा आहे तो नेझोफॅरिंग्स. ओरल म्हणजे तोंड, ओरलच्या पाठीमागा आहे तो ओरोफॅरिंग्स. आणि ओरोफॅरिंगच्या पुढे आहे तो लॅरिंजोफॅरिंग्स, म्हणजे ओरोफॅरिंगच्या खाली आहे लॅरिंजोफॅरिंग्स. मला लॅरिंजोफॅरिंग्स का म्हणायचं, कारण तो लॅरिंग्सच्या जवळ आहे, तो लॅरिंग्सच्या जवळ आहे, त्यामुळे त्याला लॅरिंजोफॅरिंग्स म्हणायचं. सगळ्यात लक्षात आलं की नॅझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंजोफॅरिंग्स. ठीक आहे. मग आता जर ओरोफॅरिंग्स बघितला तर ह्या ओरोफॅरिंग्स मध्ये नेझल कडून आलेली ऑक्सिजन किंवा तोंडावाटे आलेले ऑक्सिजन हे दोन्हीही ओपनिंग एका ठिकाणी उघडतात. याचा तुम्ही बघितलं असेल की काही जादूगर किंवा मॅजिशियन्स काय करतात की तोंडावाटे दोरा, नाकावाटे दोरा टाकून तोंडातून बाहेर काढतात, किंवा ठसका लागल्यानंतर कधी कधी कोल्ड्रिंक किंवा पाणी हे नाकातून बाहेर येतं. तर ते कशामुळं, तर आतमध्ये हे ओपनिंग दोन्ही एकच आहेत, ओपनिंग दोन्ही एकच आहेत, त्यामुळं इथं आपल्याला ते सिमिलर ओपनिंग मिळू शकतं. ओके, ठीक आहे. त्यानंतर हा फॅरिंगचा पार्ट झाला. फॅरिंगच्या पार्ट नंतर जो नेक्स्ट पार्ट आहे लॅरिंजोफॅरिंग्स नंतर, तो म्हणजे लॅरिंग्स. ओके, आहे लॅरिंग्स. लॅरिंग्स मध्ये वोकल कॉर्ड्स असतात. लॅरिंग्सलाच आपण सोप्या भाषेमध्ये व्हॉइस बॉक्स असं सुद्धा म्हणतो. ओके, लॅरिंग्सला आपण व्हॉइस बॉक्स म्हणतो. असं का म्हणतो, तर लॅरिंग्स मध्ये स्ट्रिंग्स असतात. हायोइड बोन मार्फत हा लॅरिंग्स फिक्स झालेला आहे, ज्याच्यामध्ये स्ट्रिंग्स असतात, ज्या स्ट्रिंग्समुळं हवा पास होताना आपल्या जिभेमार्फत आणि दातांमार्फत तोंडावाटे आपण जे काही बोलतो त्याचा आवाज क्रिएट होतो. तो कशामुळे होतो, तर लॅरिंग्समुळे होतो, त्यामुळं आपण त्याला व्हॉइस बॉक्स म्हणतो. जसं की तुम्ही गिटारला बघितलं असेल, त्यानंतर बाकीचे काही तुम्ही ऑर्गॅनिझम बघितले असतील की ते तार वाजवल्यानंतर, तशी गिटारची तार वाजवतो, तशी वाजवल्यानंतर आवाज येतो, तशाच प्रकारे लॅरिंग्समध्ये स्ट्रिंग्स असतात. त्या स्ट्रिंग्समध्ये हवा पास केल्यानंतर आणि तोंडावाटे आपण बोलल्यानंतर हवा ज्यावेळेस बाहेर येते त्याच वेळेस हा व्हॉइस बॉक्स ऍक्टिव्ह होतो आणि आपला आवाज बाहेर पडतोय. ओके, मी जे काही आता बोलतोय ते लॅरिंग्स व्हॉइस बॉक्समुळेच बोलू शकतो. ओके, तर हा लॅरिंग्स आहे. लॅरिंग्सच्या आधी जर बघितलं आपण तर लॅरिंजोफॅरिंग्स नंतर दोन ट्यूब तयार होतात. ओके, दोन ट्यूब तयार होतात. हे जर तुम्ही चेक केलं, ओके, हे कुठं भाग आहे तर लॅरिंजोफॅरिंग्स नंतर. लॅरिंजोफॅरिंग्स मध्ये दोन ट्यूब तयार होतात, दोन पाईप तयार होतात. ओके, दोन पाईप तयार होतात. जी समोरची पाईप आहे ती आहे ट्रॅकिया. ओके, जी समोरची पाईप आहे ती आहे विंड पाईप. विंड पाईप मीन्स
हवा जाण्यासाठी असणारी पाईप. पाईप नॉर्मल पाईप ज्याच्यातून हवा जाते, विंड पाईप, ज्याला आपण म्हणतो ट्रॅकिया. ओके, हा ट्रॅकिया आहे. पण जे आपल्याला समोर जाणवते, ओके, जे आपल्याला समोर जाणवत आहे, मी बोलताना आवाज वेगळा येतो जरा हात लावला तर, कशामुळं? कारण ही विंड पाईप आहे. ओके, विंड पाईपच्या पाठीमागे जी एक पाईप जाते, ही पाईप, ती आहे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. म्हणजे जे काही आपण अन्न खाणार आहोत ते अन्न खाल्ल्यानंतर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मधून आपल्या डायरेक्ट स्टमक मध्ये पोटापर्यंत जातं. ओके, हे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मार्फत. हा सेपरेट भाग आहे. आपल्याला बघायचं रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम हे आपली लाईन आहे, इकडं आपण जाणार नाहीये आता. ओके, मग रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये हा लॅरिंग्स आहे. लॅरिंग्सला कव्हर करण्यासाठी किंवा ह्या ट्रॅकियाला कव्हर करण्यासाठी, ओके, ह्या ट्रॅकियाला कव्हर करण्यासाठी जे ओपनिंग तयार झाले त्या ओपनिंगला म्हणतो आपण ग्लॉटिस. ओके, लॅरिंगच्या वरती जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगला म्हणतो ग्लॉटिस. पण ते ग्लॉटिस क्लोज करण्यासाठी जे फ्लॅप आहे, ग्लॉटिस क्लोज करण्यासाठी जो काही फ्लॅप, झाकण म्हणू शकतो आपण, झाकण आहे, त्याला आपण म्हणतो इपिग्लॉटिस. हे का गरजेचं आहे? कारण ज्या वेळेस तुम्ही जेवत असता, जेवताना हे फूड डायरेक्टली डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्येच गेलं पाहिजे, अन्न नलिकेत गेलं पाहिजे, श्वसन नलिकेत जायला नकोय, अन्न नलिकेत गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हे आपण अन्न गिळत असतो किंवा जेवत असतो अशा वेळेस हा इपिग्लॉटिस बंद होतो, जेणेकरून श्वसन नलिकेत कोणतेही अन्न किंवा अन्नाचे कण जाऊ नयेत. तरी पण आपण काय करतो की जेवताना बोलत असतो, हे की नाही, जेवताना गप्पा मारतो. मग जेवताना, बोलताना किंवा गप्पा मारताना ठसका लागतो. ठसका का लागतो? कारण आपण जेवताना जे बोलत असतो त्यावेळेस इपिग्लॉटिस ओपन राहतो. ओके, आणि इपिग्लॉटिस ओपन राहिल्यामुळं अन्नाचे कण हे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये जातात, ज्यामुळे आपल्याला ठसका लागतो. ओके, हे तुम्हाला सगळ्यांचे लक्षात आले. एपिग्लॉटिस, ग्लॉटिस आणि लॅरिंग्स. लॅरिंग्सच्या पुढचा भाग जो आहे हा म्हणजे ट्रॅकिया. ओके, ट्रॅकिया ज्याला आपण विंड पाईप असंही म्हणतो. ओके, विंड पाईप असंही म्हणतो. हा ट्रॅकिया जो आहे हा 10 ते 12 सेंटीमीटरचा ट्रॅकिया असतो, 10 to 12 सेंटीमीटर. दहा ते 12 सेंटीमीटरचा ट्रॅकिया आहे. जो ट्रॅकिया हा कार्टिलेज पासून बनलेला आहे. मग आता कार्टिलेज म्हणजे काय? तर स्पेशल टाइप ऑफ टिश्यूज आहेत, स्पेशल टाइप ऑफ टिश्यूज ज्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो. ओके, मग हे टिश्यू कोणते असतात? तर हे सी शेप्ड हायलाइन कार्टिलेज असतात. ओके, हायलाइन कार्टिलेज. जे काही कार्टिलेजचे प्रकार आपल्या शरीरामध्ये सापडतात त्यामध्ये सगळ्यात जास्त हे हायलाइन कार्टिलेज आपल्या शरीरामध्ये सापडतात. ओके, किंवा आहेत. मग ही जी ट्रॅकियाची पाईप आहे, ही ट्रॅकियाची पाईप सी शेप्ड हायलाइन कार्टिलेज पासून बनलेली आहे. सी शेप्ड का? कारण ही जी हा जो सर्कल आहे हा सर्कल पूर्णपणे कव्हर झालेला नाहीये, हा पूर्ण कंप्लीट होत नाही, हा अशा प्रकारे सी शेप मध्ये राहतो, ज्यामुळे आपण म्हणतो त्याला सी शेप्ड हायलाइन कार्टिलेज. ओके, मग ह्या 10 ते 12 सेंटीमीटरचा जो ट्रॅकिया आहे याच्यामध्ये अप टू 16 to 20 हे हायलाइन कार्टिलेज असतात. 16 ते 20 हे हायलाइन कार्टिलेज याच्यामध्ये असतात. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. आता ह्या हायलाइन कार्टिलेज मध्ये किंवा त्यापेक्षा ट्रॅकियामध्ये म्हणू आपण, तर ट्रॅकियामध्ये सिडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहेत. काय आहेत? सिडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम असतात.
किंवा म्युकस ग्लँड आहेत, म्हणजे म्युकस सिक्रीट केला जातो आणि ह्या म्युकस सिक्रीट केल्यामुळं आणि सिडोस्ट्रॅटिफाईड इपिथिलियम मुळे काय होतं तर ट्रॅकियामध्ये जे काही विंड मार्फत घेतलेला आपण ऑक्सिजन हवेमार्फत जे काही डस्ट पार्टिकल्स आले असतील किंवा काही बॅक्टेरिया असतील तर ते आणखी इथं किंवा काही मायक्रोब असतील तर ते ह्या ट्रॅकियामध्ये ट्रॅप केले जातात. ओके बघा, कंटिन्युअसली आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. ज्यावेळेस आपण जागे असू किंवा आपण झोपलेलो असू, प्रत्येक वेळेस आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. पण आपण बाहेर फिरत असताना हवेमध्ये कितीतरी डस्ट पार्टिकल किंवा अदर मायक्रोज बॅक्टेरिया असतात जे आपल्या श्वसनावाटे आतमध्ये जाऊ शकतात. त्यामुळं ते बॅरियर प्रत्येक ठिकाणी आपल्या शरीरामध्ये लावलेलं आहे. म्हणजे काय, इथं जर सुरुवातीला बघितलं तर थिन वॅस्क्युलर रिजनमुळे इथं बॅक्टेरिया मारले जातात. त्यानंतर ट्रॅकियामध्ये सुद्धा डस्ट पार्टिकल बॅक्टेरिया ट्रॅप केले जातात. त्यानंतर लंग मध्ये गेल्यानंतर सुद्धा WBC असतात, व्हाईट ब्लड कार्पस्कल्स, जे तिथं आलेल्या बॅक्टेरिया किंवा मायक्रोब्सला किल करण्याचं काम करतात. त्यानंतर स्टमक मध्ये बाकी ठिकाणी प्रत्येक शरीरामध्ये आपल्या WBC ऍक्टिव्हेट असतात. जर काही एवढे बॅरियर पार करून सुद्धा एखादा मायक्रोब किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरात गेलाच तरी तो किल करण्यासाठी WBC ऍक्टिव्हेट होतात. ओके, आपण आतापर्यंत कुठं आलेलो आहोत तर ट्रॅकियामध्ये सिडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आणि म्युकस ग्लँड्स असतात जे म्युकस सिक्रीट केल्यामुळे बॅक्टेरिया किंवा बाकीचे डस्ट पार्टिकल ट्रॅप करण्यासाठी मदत होते ह्या ट्रॅकियामध्ये. ओके, सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आले. नेक्स्ट, ट्रॅकिया त्यानंतर दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो, कारण लंग्स आहेत, राईट लंग्स, लेफ्ट लंग. ओके, राईट लंग्स अँड लेफ्ट लंग. हा लेफ्ट लंग आहे. ओके, राईट लंग अँड लेफ्ट लंग असे दोन लंग्स असतात. त्यापैकी राईट लंग हा थोडा मोठा असतो, लेफ्ट लंग छोटा आहे. राईट लंग मध्ये 3 लोब्स असतात. 3 लोब पासून राईट लंग बनलाय आणि 2 लोब पासून लेफ्ट लंग बनलेला आहे. राईट लंग म्हणजे जे 3 लोब आहेत त्याला आपण सुपेरियर लोब, मिडल लोब अँड इन्फेरियर लोब असं म्हणतो. हे 3 लोब असतात राईट लंग मध्ये. तर लेफ्ट लंग मध्ये फक्त 2 असतात, तो म्हणजे सुपेरियर लंग अँड इन्फेरियर लंग. असे दोनच प्रकारे पार्ट हे लेफ्ट लंग मध्ये असतात. ओके, म्हणजे ऍक्च्युअली डायग्राम बघितली आपण, समजा हा लंग्स आहेत, हे एक आपण राईट लंग काढला तर याच्यामध्ये अशा प्रकारे हे 3 पार्ट पडलेले आहेत. ओके, सुपेरियर, मिडल अँड इन्फेरियर लोब्स आहेत हे 3. ओके, बर. मग ट्रॅकिया डिवाइड झाल्यानंतर ट्रॅकिया डिवाइड होतो तो ब्रॉन्काय मध्ये. ओके, ट्रॅकिया डिवाइड होतो ब्रॉन्काय मध्ये. मग म्हणजे काय तर ही ट्रॅकियाची पाईप आली, विंड पाईप आली, तर ही एक राईट लंग मध्ये जाते, एक लेफ्ट लंग मध्ये. ही कुठून जाते तर ही T5 रिजन मध्ये जाते. T5 रिजन म्हणजे काय, जो आपला पाठीचा कणा आहे म्हणजे बॅकबोन. ओके, तुम्हाला माहित आहे की हा अशा प्रकारे आपल्या पाठीचा कणा जो बॅकबोन आहे हा अशा प्रकारे बॅकबोन असतो. ह्या बॅकबोन मध्ये आपण प्रत्येकाला वेगवेगळी नावं दिलेली आहेत, म्हणजे T1, T2, T3, T4, T5 अशा आपण त्या बॅकबोनला नावं दिलेली आहेत. जिथं T5 रिजन असेल, म्हणजे समजा हे बॅकबोन आहेत 1, 2, 3, 4 आणि 5, जिथं हा T5 रिजन असेल त्या T5 रिजन मध्ये बघा, त्या T5 रिजन मध्ये हे विंड पाईप म्हणजे ट्रॅकिया डिवाइड होईल. ओके,
आणि ट्रॅकिया डिवाइड लक्षात ठेवा सगळ्यांनी, हा मे बी नीट किंवा MCQ CET ला महत्वाचे आहेत यातले बरेचसे पॉईंट, ते तुम्ही नोट डाऊन करून घेत चला की ट्रॅकिया डिवाइड होतो T5 रिजन ऑफ बॅकबोन, जिथं आपण त्याला ब्रॉन्काय असं म्हणतो. ओके ठीक आहे. मग हा ब्रॉन्काय झाला. ब्रॉन्काय अगेन डिवायडेड, ज्यावेळेस ट्रॅकिया फर्स्ट डिवाइड होतो त्याला म्हणतो आपण प्रायमरी ब्रॉन्काय. प्रायमरी ब्रॉन्काय अगेन डिवायडेड इंटू सेकंडरी ब्रॉन्काय, अँड सेकंडरी ब्रॉन्काय अगेन डिवायडेड इंटू टर्सरी ब्रॉन्काय. ओके क्लिअर. प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी ब्रॉन्काय. ब्रॉन्काय त्यानंतर अगेन डिवाइड अँड रिडिवाइड. Bronchi divide and redivide. These bronchi बघू आपण टर्सरी ब्रॉन्काय. ओके टर्सरी ब्रॉन्काय समजा आपण हेच डायग्राम इथं जरा लार्ज करून फक्त बघत आहोत. टर्सरी ब्रॉन्काय, टर्सरी ब्रॉन्काय हा परत डिवाइड आणि रिडिवाइड होतो. म्हणजे डिवाइड झाला, इथून 2 डिवाइड झाले, परत रिडिवाइड झाला. ज्यावेळेस डिवाइड होतो त्यावेळेस त्याला आपण इनिशियल ब्रॉन्क्यूल म्हणतो. ओके इनिशियल ब्रॉन्क्यूल. ओके इनिशियल सुरुवातीचा ब्रॉन्क्यूल. त्यानंतर तो अगेन रिडिवाइड होतो, त्यावेळेस त्याला आपण टर्मिनल ब्रॉन्क्यूल असं म्हणतो. ओके इनिशियल ब्रॉन्क्यूल अँड टर्मिनल ब्रॉन्क्यूल. जे टर्मिनल ब्रॉन्क्यूल आहेत त्या टर्मिनल ब्रॉन्क्यूलच्या टिप पोर्शनला, टोकाला हे अशा प्रकारचे हवेच्या फुग्यासारखे किंवा द्राक्षासारखे, ग्रेप्स, इट लाइक्स अ बलून और इट लुक्स लाइक ग्रेप्स दिसतात, द्राक्षासारखे किंवा बलून सारखे, त्याला आपण अल्व्हिओलस असं म्हणतो. एक सिंगल असेल, एकच सिंगल असेल, देन इट इज कॉल्ड ॲज अ अल्व्हिओलस. पण हे सगळे जर असतील देन इट इज कॉल्ड ॲज अ अल्व्हिओलाय. ओके सिंग्युलर अल्व्हिओलस, प्लुरल अल्व्हिओलाय. मग हे अशा प्रकारे अल्व्हिओलस तयार झालेले आहेत. मग अल्व्हिओलस एवढ्या मोठ्या प्रमाणात का तयार होतात? व्हाय अल्व्हिओलाय? फॉर when trachea also have oxygen, bronchi also have oxygen, bronchioles also have oxygen. Why then we need a alveoli? Because the area which is covered by small alveoli, is a huge as compared to lungs. lungs जेवढा एरिया कॅप्चर करणार आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अल्व्हिओलाय हे खूप छोट्या प्रमाणात असतात, स्मॉल आहेत, जे भरपूर प्रमाणात एरिया कॅप्चर करतात, ज्यासाठी अल्व्हिओलाय गरजेचे आहे. अल्व्हिओलाय हे मिलियन मध्ये असतात. अप टू आय थिंक 700 मिलियन अल्व्हिओलाय प्रेझेंट इन अ लंग. 1 मिलियन इज इक्वल टू 10 lakh. Then 700 million of lungs alveoli present in 2 lungs. फक्त 2च lungs आहेत, पण millions of alveoli आहेत. मग then after that these blood vessels are covered by that alveoli. ह्या अल्व्हिओलायला ब्लड वेसलनी कव्हर केलेलं असतं. विच ब्लड वेसल्स? आता आर्टरी किंवा व्हेन्स असू शकत नाहीत. मग ब्लड मध्ये टिश्यूला एक्सचेंज करू शकणारे, म्हणजे काही फूड असेल किंवा ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड घ्यायचं असेल, तर कोणती ब्लड वेसल उपयोगाला येते? कॅपिलरीज. बिकॉज कॅपिलरी हॅव अ थिनर लेअर. थिन लेअर असतो कॅपिलरीचा अतिशय. आर्टरी आणि व्हेनचा लेअर एक कवरिंग हे थिक असतं, पण कॅपिलरीचं लेअर हे अतिशय थिन असल्यामुळं ऑक्सिजन घेण्यासाठी आणि कार्बन डायऑक्साईड देण्यासाठी अतिशय उपयोगाला पडतात. आता तुम्ही इथं माझ्या शेजारी इमेज बघू शकत असाल, तर त्या इमेजच्या मार्फत तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे ऑक्सिजन येतोय आणि कार्बन डायऑक्साईड जातोय. म्हणजे तुम्ही त्या इमेजमध्ये बघू शकता की अल्व्हिओलायमधून ऑक्सिजन हा कॅपिलरीमध्ये जातोय
आणि कॅपिलरी मधून कार्बन डायऑक्साईड हा अल्व्हिओलामध्ये जातो. ओके, म्हणजेच अल्व्हिओलामधून ऑक्सिजन हा ब्लड वेसल म्हणजेच कॅपिलरी मध्ये जाणार आणि कॅपिलरी मध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड हा अल्व्हिओलाकडे जाणार. अशा पद्धतीनं हे एक्सचेंज चालू असते. कंटिन्युअसली एक्सचेंज चालूच असते. ठीक आहे, इथेपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आले कशा प्रकारे अल्व्हिओलाई वर्क करतात. ओके, तर त्या तुम्ही बघाल की लंग्स हे दोन लंग्स आहेत, राईट लंग अँड लेफ्ट लंग. ठीक आहे, राईट आणि लेफ्ट लंगला प्रोटेक्ट करण्यासाठी काही कवरिंग असतात. राईट आणि लेफ्ट लंगला प्रोटेक्ट संरक्षण देण्यासाठी काही कवरिंग असतात, ज्याला आपण म्हणतो प्ल्युरा. काय म्हणतो? प्ल्युरा म्हणतो. मग लंग्सच्या वरती जे कवरिंग आहे त्या कवरिंगला आपण म्हणतो विसरल प्ल्युरा. म्हणजे जे तुम्ही ब्लॅक कलर बघू शकता असाल, हा ब्लॅक कलर, हा रेड कलर जो आहे, हा रेड कलर म्हणजे लंग्स आहेत, लंगचे लेअर आहेत, लंगचं रिजन आहे. पण त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूनं एक्सटर्नल हा जो ब्लॅक कलरचा रिजन लेअर दिसतोय हा म्हणजे विसरल प्ल्युरा. त्यानंतर विसरल प्ल्युराच्या बाहेर आणखी एक रिजन असतो, तो म्हणजे पेरिएटल प्ल्युरा. ओके, विसरल प्ल्युरा, त्यानंतर काही गॅप सोडून पेरिएटल प्ल्युरा, आणि ह्या दोघांच्या मध्ये सुद्धा वॉटर फ्लुइड लाईक स्ट्रक्चर असतं. नॉट एक्झॅक्टली वॉटर, पाणी एक्झॅक्टली नाही आहे, बट वॉटर लाईक फ्लुइड इज प्रेझेंट. दिस फ्लुइड इज कॉल्ड एज अ प्ल्युरल फ्लुइड. ओके, सगळ्यांच्या लक्षात येते. हा रेड कलरचा लंग्स आहे, लंग्सचे लेअर आहे, लंग्सचा लेअर आहे. लंग्सच्या लेअरच्या वरती जो ब्लॅक कलरचा एक रिजन, ब्लॅक कलरचा एक लेअर तयार झालेला आहे, त्याला आपण म्हणतो विसरल प्ल्युरल. आफ्टर दॅट द एक्सटर्नल पेरिएटल प्ल्युरा इज प्रेझेंट इनसाइड द स्किन, parietal pleura, and between the visceral pleura and parietal pleura there is fluid like structure present called as pleural fluid. ओके, ठीक आहे. एक ह्या डायग्रामची स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ही डायग्राम प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला याचे प्रत्येक पार्ट लक्षात येतील. आय थिंक मी ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा बऱ्यापैकी पार्ट कव्हर केलेला आहे. आणखी काही पार्ट मी पुढच्या लेक्चरमध्ये घेणारच आहे. ओके, ठीक आहे. हा ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम होता. ठीक आहे, आणखी एक गोष्ट स्मॉल सांगायची राहिली की आपण ज्यावेळेस तोंड उघडतो, तोंड उघडल्यानंतर आरशात बघतो की एक छोटीशी गोष्ट अशी लटकत असते जिभेच्या आतमध्ये, वरती टाळूच्या बाजूला आपण बघितलं छोटीशी गोष्ट अशी लटकत असते, त्याला आपण म्हणतो वुला. UVULA जरी असलं तरी यू हा सायलेंट ठेवायचा आणि व्ह्यूला काय म्हणायचं, व्ह्यूला. तुम्ही इचिंग कशात खरखर असेल तर एक ॲडव्हर्टाईज आहे, त्या ॲडव्हर्टाईजमध्ये असं होतं की गले में खिचखिच होतो, ही अशा प्रकारची गोळी घ्या. तर त्यावेळेस त्या पार्टला चिटकलेले असतात ते म्हणजे व्ह्यूला. ओके, हा व्ह्यूला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये मला प्रश्न विचारा. ओके, थँक्यू.